श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे महाशिवरात्री 2024 रुद्र अभिषेक कसे करावे. अभिषेक सुरू करण्यापूर्वी माता पार्वतीची ओटी कशी भरावी आणि ओटी भरणे हे का महत्त्वाचं आहे ते आज मी सांगणार आहे. आपण महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत तर आपण करायचं आहे. भगवान शंकराच्या पिंडीवर रुद्र अभिषेक कसे करावे ते माझा व्हिडिओ पण आलेला आहे, मी एकदा सांगते. त्या दिवशी आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवरती आपण पंचामृतने रुद्र मराठीतून किंवा संस्कृतमध्ये म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक रुद्र म्हणत असताना आपल्याला गळती लावून किंवा पळीने आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर सारखं तीर्थ अर्पण करायचं आहे. रुद्र, शिव महिम, श्रीसूक्त, पुरुषसूक्त, गणपती अथर्वशीर्ष, त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्र हे सगळे मंत्र म्हणून आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे. मग नंतर स्वच्छ पुसून जागच्या जागी स्थापना करून धूप दीप फुलं नैवेद्य दाखवून मग आरती करून आपली इच्छा मनोकामना पूर्ण करून भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन आपल्याला आपली जे काही इच्छा आहे भगवानला सांगून सगळे समस्या आपले सगळे संकट दूर करू म्हणून भगवंताला 10, 11 किंवा 21, 108 शक्य असेल तर बेलपत्र अर्पण करून त्याच्यातले 5 बेलपत्र घेऊन यायचं आहे आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हावं म्हणून भगवान शंकराला विनंती करून यायचं आहे. पण शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात आवर्जून जावावे. आज साध्या सोपी पद्धतीने करून उपास करून रात्र जागरण करावे आणि 10 ते 12, 12:30 वाजेपर्यंत आपल्याला कोणतेही भगवंताचे मंत्र स्तोत्र पाठन वाचन करावे आणि शिवरात्री जे काय आपण सेवा करतो त्याचे 1000 पटीने त्याचे पुण्य प्राप्त होतात. चला तर मग आता देवीची ह्या दिवशी ओटी कशी भरावी आणि का भरावी. आपण भगवान शंकराची ह्या दिवशी आपण पूजा करत असतो. तर भगवान शंकराची जिथं पूजा करत असतो तर माता पार्वतीची पूजा झालीच पाहिजे. म्हणून आपलं सौभाग्य आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या घरामध्ये सगळे मनोकामना पूर्ण होण्यासाठी ह्या दिवशी आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. आणि देवीला आणि भगवान शंकराला बेल, घेवडा, कुंद, पांढरी कण्हेरी, कोरांटी इत्यादी फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर दही भाताचं लेपन करू नये. फक्त आपण हे श्रावण महिन्यामध्ये करत असतो. आणि अभिषेक सुरू करण्यापूर्वी ही ओटी आपल्याला भरायची आहे. असं नाही आहे भगवान शंकराची अभिषेक झालं मग नंतर देवीची ओटी भरावं असं नाही. आपल्याला करण्यापूर्वी अभिषेक सुरू करण्यापूर्वी ही ओटी भरायची आहे. माते भगवान पार्वतीची फोटो किंवा आपल्या कुलदेवीची आई तुळजाभवानीची फोटो मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर एक 8 फुटाचं लांब 32 इंच रुंदी अशी हिरवी साडी किंवा खण घ्यावा. नारळ अशी ओटी एक पाटावर काढून ठेवावी. सायंकाळी आरतीच्या किंवा आपण आरती करण्याच्या पूर्वी हे सगळं अगोदरच तयार करून ठेवावे. आधी भगवान शंकराच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण झाल्याच्या नंतर आपल्याला ही देवीची ओटी भरून घ्यायची आहे. देवीची ओटी भरून झाल्याच्या नंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे. मग आरती करायची आहे. मग शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ह्या मंत्राचा 11 वेळेस किंवा 108 वेळेस पाठ म्हणायचा आहे. आणि आपली इच्छा भगवान शंकर माता पार्वतीला ह्या दिवशी जे काही आपल्या जीवनात संकटे आहेत, दुःख आहे, काय आपल्या जीवनामध्ये समस्या आहे ते सगळे दूर व्हावं म्हणून आई भगवती आणि माता पार्वती आणि भगवान शंकराला विनंती करायचं आहे आणि आपल्याला आरती करून घ्यायची आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक कसे करावे काय ते सगळे माझी माहिती खाली मी दिलेली आहे. तर ते सगळं तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये माझी माहिती अभिषेक कसे करावे ते सगळं मी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. ते व्हिडिओ पाहून घ्या. आणि माहिती आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि जर अजून काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. धन्यवाद. शुभ दिवस जाओ. सगळी इच्छा पूर्ण करू.